धन्वंतरी नगरात कोरड्या विहिरीत पडली गाय। वसा रेस्क्यू व फायर ब्रिगेडच्या टीमने 4 तासाच्या अथक प्रयत्नानंतर गायीला दिले जीवदान। धन्वंतरी नगर परिसरात असलेल्या कोरड्या विहिरीत काल सायंकाळी 4:30च्या दरम्यान पटेल यांच्या घरची पाळीव गाय पडली। पटेल कुटुंबियांनी वसा रेस्क्यू टीमला कॉल करून बोलावलं असता घटनास्थळी टीमने जाऊन पाहणी केली। टीमला कॉल करण्यापूर्वी पटेल कुटुंबियांनी गायीला काढण्याचा प्रयत्न केला, परंतु ते शक्य झालं नाही। वसा टीमने घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, या अरुंद विहिरीतून गायीला काढणे अत्यंत कठीण काम आहे। हा रेस्क्यू पूर्णपणे टेक्निकल असल्यामुळे टेक्निकल टीम आणि अग्निशमन पथकाला मदतीला घेऊन हे रेस्क्यू करणं आवश्यक असल्यानं त्यांनी सकाळ होईपर्यंत वाट बघितली। सकाळी वसा टीम घटनास्थळी पोहोचली, तसेच अग्निशमन पथक देखील बोलावण्यात आलं आणि दोन्ही पथकांनी मिळून या गायीचा रेस्क्यू केला। गायीला सुखरूप बाहेर काढण्यात आला आहे। गायीला बाहेर काढण्यासाठी जवळपास 4 तास रेस्क्यू टीमचं काम चाललं होतं। सध्या ही गाय चांगल्या स्थितीमध्ये असून पटेल कुटुंबियांनी रेस्क्यू टीमचे आभार मानले। गायीला रेस्क्यू करण्यासाठी टेक्निकल रेस्क्यूअर गणेशा करते, कॅटल रेस्क्यूअर ऋग्वेद भैसे, ॲनिमल रेस्क्यूअर पुरुषोत्तम डोंगरे, पियुष सुरकार, राजेश्वर वंजारे, अथर्व सबळ, सनी गवई आणि पॅरावेट शुभम सोळंके, त्याचबरोबर फायर ब्रिगेड टीम शेखर कोल्हे, योगेश ठाकरे, प्रणित पेठे, मनीष तंबोले, जावेद खान, सतीश घाटे, अतुल कापले, शेखर कोल्हे यांनी अथक परिश्रम घेतले। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा। नमस्कार मंडळी, मी सुषमा कोटीकर आणि तुम्ही बघत आहात मंडल न्यूज। काल रात्रीपासून ही गाय या मागच्या विहिरीमध्ये पडलेली होती आणि आज सकाळपासूनच त्या गायला विहिरीच्या बाहेर काढण्याचे अथक परिश्रम सुरू होते आणि शेवटी फायर ब्रिगेड आणि वसा टीमला यश मिळालं आणि गाय विहिरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न जे होते ते सफल झाले आणि गाय एकदम सुरक्षित आहे आणि ती आता खायला सुद्धा लागलेली आहे। आपण जाणून घेणार आहोत फायर ब्रिगेडकडून की त्यांनी कशा पद्धतीने त्या गायीला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले आहेत। सर, कधी फोन आला तुम्हाला या गायी संदर्भात? सकाळी आम्हाला कॉल मिळालेला आहे की विहिरीमध्ये गाय पडलेली आहे। तसेच मग आम्ही आमच्या जे पाळी प्रमुख आहेत कॉल आम्हाला मिळाला, तसेच आम्ही रेस्क्यू करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलो। त्यानंतर रेस्क्यू करण्यासाठी आम्हाला अथक प्रयत्न करावेच लागले। त्यानंतर आम्हाला फासे वगैरे, त्यानंतर त्या गायीची काळजी कशी घेता यावी आणि त्यानंतर तिला कोणत्या प्रकारचं दुखापत न होता अशा पद्धतीने आम्हाला त्या गायला काढायचं होतं आणि ते आम्ही सुखरूपपणे ती गाय काढलेली आहे आणि ती आता चारा वगैरे खात आहे आणि चांगल्या पद्धतीने आहे। गाय बाहेर काढताना काय त्रास झाला तुम्हाला नेमका? आम्हाला त्रास असा होता की विहिरीला जे आहे कोणतेही सपोर्ट वगैरे नाही आहे किंवा तिथे जर पायऱ्या वगैरे नाही आहे किंवा कोणतं अशा पकड ठेवलेलं नाही आहे आणि ते विहीर थोडं खचलेली पण आहे, जेणेकरून काम करण्यासाठी तिथं प्रॉब्लेम चाललेले होते। पण कशा पद्धतीने आम्ही ते व्यवस्थितरित्यामध्ये ती गाय काढलेली आहे। हे दादा प्रत्यक्षरित्या विहिरीमध्ये उतरले होते, त्यांनी गायीच्या पायामध्ये फासे टाकले होते, तर जाणून घेऊया त्यांचा विहिरीत उतरल्यानंतरचा अनुभव। दादा, तुमचा अनुभव सांगा। माझा अनुभव असा की विहिरीमध्ये श्वास गेला पण थोडासा हार्ड जात होतो। गाय आतमध्ये भुजाडलेली होती, म्हणजे ते पाय झटकत होते, तर आतमध्ये भीती खूप वाटत होती की मार लागेल का, आपल्याला पण लागेल, पण काही तिला त्रास न होता तिला काढायचा प्रयत्न केला आणि फाशी लावून तिला आम्ही बाहेर सुखरूप काढलं। आज सकाळपासूनच वसा टीमचा सुद्धा खूप मोठा हात या गायीला रेस्क्यू करण्यामध्ये आहे, कारण त्यांची मंडळी अत्यंत जीव तोडून त्याच्यामध्ये काम करत होती। जाणून घेऊया त्यांच्याकडून की त्यांना केव्हा कॉल आला आणि ते केव्हा या घटनास्थळी पोहोचले। काल रात्री 8:30-9च्या दरम्यान आम्हाला आमच्या रेस्क्यू हेल्पलाईनवर या गायीच्या संबंधी कॉल आला होता। त्यावेळेस आमची ॲनिमल रेस्क्यू ॲम्ब्युलन्स इथे पोहोचली आणि घटनास्थळाची पाहणी केली। रात्र असल्यामुळे हा टेक्निकल रेस्क्यू आहे आणि रात्री हा रेस्क्यू पॉसिबल नसते। रात्रीच्या वेळेस माणसांना, रेस्क्यूअरला आणि त्या ॲनिमलला सुद्धा धोका असतो, त्यामुळे हा रेस्क्यू मी सकाळी करण्याचं ठरवलं। सकाळीच आमचे रेस्क्यूअरांनी फायर ब्रिगेडला फोन करून या घटनेची माहिती दिली, कारण या रेस्क्यूसाठी आम्हाला मदत लागणारच होती। आमची इक्विपमेंटसुद्धा होते, रेस्क्यू टीमची इक्विपमेंट होते, सोबत फायर ब्रिगेडचे इक्विपमेंट होते आणि मदतीला आम्ही पशु विभागांना सुद्धा कॉल केला होता। यामध्ये प्रॉब्लेम आम्हाला असा गेला की इथे मनपाची जेव्हा आम्ही क्रेन बोलावली तर मनपाकडे क्रेन नसल्याचा एक तिथे मुद्दा बाहेर आलेला आहे। यामुळे जर क्रेन जर असती तर बऱ्यापैकी या गायीचा रेस्क्यू लगेच आम्ही करू शकलो असतो आणि हा ॲनिमल एवढा इथेच सफोकेट झाला नसता। बघा मित्रांनो, ही गाय आता सुरक्षितपणे बाहेर निघालेली आहे आणि ती विहीर अतिशय कंजस्टेड आहे, छोटी आहे, एकदम कोपऱ्यात आहे। रेस्क्यू टीमला, दोन्ही रेस्क्यू टीमला त्याच्यातून गायीला बाहेर काढताना खूप त्रास झालेला आहे, जो आम्ही आमच्या प्रत्यक्ष डोळ्यांनी सुद्धा बघितला, पण अखेर गायीची सुटका त्यामधून झाली आहे। आता गायीचे मालक पटेल जे आहेत त्यांनी ठरवलं आहे की त्या विहिरीवर झाकण टाकणार आहेत। आगामी काळामध्ये त्यांनी त्या विहिरीवर झाकण टाकलं पाहिजे, जेणेकरून त्यांच्या इथे असणारे जे गोवंश आहे हे भारतीय गोवंश आहे,
आहे, देसी गाई आहेत आणि या गाईला सांभाळणं खरंच खूप कठीण काम आहे, कारण त्यांच्याकडून दूधसुद्धा कमी प्रमाणामध्ये मिळतं. तर पटेल फॅमिली त्या गाईंना सांभाळत आहे, खूप चांगली गोष्ट आहे, पण त्या गाईंची काळजी घेणंसुद्धा खूप आवश्यक आहे. तर त्यांनी येणाऱ्या काळामध्ये त्या विहिरीवर झाकण टाकलं पाहिजे असं सामान्य जनतेचं सुद्धा म्हणणं आहे आणि मत आहे. तर आज या गाईची सुटका पूर्णपणे झालेली आहे. फायर ब्रिगेड टीम, वसा रेस्क्यू टीम या दोन्ही टीमनी गाईला सुखरूप बाहेर काढलं. याचा संपूर्ण रिपोर्ट तुमच्यापर्यंत मंडल न्यूजच्या माध्यमातून पोहोचत आहे. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम आय डीला फॉलो करा. धन्यवाद.